नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमतचा नवा कोरा कार्यक्रम कुरुक्षेत्र यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रो, तुम्हाला राजकारण्यांना वेगवेगळे प्रश्न विचारावे वाटतात, पण बऱ्याचदा असं होतं की हे प्रश्न विचारावे की नाही, विचारलं तर उत्तरं येतील की नाही. पण आज सडेतोड प्रश्न विचारू आपण. उत्तरं कशी येतील मला माहिती नाही, कारण आज आपल्यासोबत चर्चेला आहेत अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी. तटकरे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. कुरुक्षेत्र हा कार्यक्रमच आम्ही एवढ्यासाठी केला की थेट प्रश्न विचारायचे, तुम्ही कशी उत्तरं देतात आणि काय देतात ते लोक ठरवतील. प्रश्न जरी लोकांना नाही वाटले तर लोक प्रश्न कसे विचारा असेही सांगतील आम्हाला. थेट सवाल जवाबाचा कार्यक्रम आपण करू. आज आपण पहिल्याच एपिसोडचे आपण पहिले गेस्ट आहात, आपलं मनपूर्वक स्वागत. मागे एकदा लोकमतनी एक आपली मुलाखत घेतली होती आणि त्यात आपण निक्षूणपणे सांगितलं होतं की अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत जाणार नाहीत म्हणजे नाही. अजित पवारांनी देखील सांगितलं होतं, सगळ्यांनी हेडलाईन केली, मी राष्ट्रवादी सोडून जाणार नाही म्हणजे जाणार नाही, भाजपसोबत कदापि नाही. मग असं काय घडलं की ते राष्ट्रवादी गट फुटला आणि भाजपसोबत गेले? कसं आहे की ज्या वेळेला आपली मुलाखत झाली त्यावेळेला वस्तुस्थिती तशी नक्कीच होती, परंतु त्यानंतरच्या ज्या काय राजकीय घडामोडी झाल्या त्याचं पूर्णपणाचा तपशील इतक्या जाहीररित्या मला देता येणार नाही. परंतु पक्षांतील सर्वच वरिष्ठ नेते जे प्रमुख आहेत, जे आज मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी शपथ घेतली किंवा आज आदरणीय प्रफुल्लभाई असतील, मी गेले दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे, मी असेन, आम्ही सर्वांनी म्हणून सामुदायिकरित्या एका निर्णयास्पद आलो. कारण आपली मुलाखत झाल्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये पक्षांतर्गत काही घडामोडी त्या ठिकाणी सुरू होत्या. त्याला गांभीर्याने ही चर्चा होती की भारतीय जनता पक्षाबरोबरचं सरकार स्थापन केलं जावं. आणि मी वारंवार म्हटलं त्याप्रमाणे असं नाही की आत्ताच 2 जुलैला काहीतरी दादांनी निर्णय घेतला आणि आम्ही भारतीय जनता पक्षावरती गेलो. 2014 सालामध्ये ज्या वेळेला आपण पाहिलं तर सर्वात कठोर टीका नरेंद्र मोदी साहेबांनी 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये केली होती, ज्याचा उल्लेख अलीकडच्या कालावधीमध्ये ती आत्ता केली जाते असं म्हटलं जातं. ती त्यावेळेला केली होती, पण त्याच वेळेला निकालाच्या नंतर निकाल पूर्ण हातामध्ये यायच्या अगोदरच आदरणीय प्रफुल्लभाई असतील, प्रदेश अध्यक्ष म्हणून मी असेन, आम्हाला सूचित करण्यात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला आहे. 2014ला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्ही बाहेरून पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर कदाचित आम्ही सरकारमध्ये सहभागीसुद्धा झाला असतो, पण या ना त्या काळाने त्यावेळेला झालं नाही. नंतर मग 16-17मध्ये सुद्धा सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दीर्घ चर्चा झाल्या. त्या चर्चेमधला सुद्धा मी एक सहभागी आहे, परंतु मी त्याच्यात आय वॉज नॉट ओनली द विटनेस बट आय वॉज द पार्ट ऑफ द डिस्कशन. त्यामुळे त्या तपशिलामध्ये मी सुद्धा आज काही जाणार नाही, कारण तपशीलवार खूप प्रदीर्घ चर्चा झाली आणि इतक्या जवळपास निष्कर्षात आम्ही आलतो की राष्ट्रवादीचे किती मंत्री सहभागी असतील, कोणाकडे किती खाते असतील, पालकमंत्री कुठे असतील, त्याचबरोबर ती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपवर कुठल्या लढेल. पण काही कारणास्तव त्यावेळेला ते मटेरियल होऊ शकलं नाही. एकूण इथला सुद्धा जर का आपण पाहिलं तर एक बाब नक्की आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने निवडणूक एकत्रित लढवली, लोकसभेची एकत्रित लढवली आणि विधानसभेची निवडणूक लढवली. स्पष्टपणाचा कौल त्या युतीला मिळाला होता. 105, 56, 162 प्लस दोघांचे 250. त्यावेळेला जनतेचा मॅन्डेट आम्ही विरोधी पक्षात बसावा असा होता, परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये झालं, त्याच्यामध्ये वादविवाद झाले असतील किंवा काय राजकीय काय कारणं असतील, त्याच्या ते पक्षाचे नेते त्या ठिकाणी खुलासा करू शकतील. पण त्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन्हीकडे चर्चा चालू होती, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेबरोबरच. नाही, आपण टीकेचा उल्लेख केला म्हणून विचारतो की पंतप्रधानांनी राज्यातल्या इरिगेशनमध्ये 70,000 कोटीचा घोटाळा झाला आहे असं विधान केलं आणि त्याच्या 4 दिवसानंतर लगेच अजित पवार आणि एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. तो योगायोग असा कसा काय घडला नेमका? म्हणून मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगत आलो ना. हां, 2014 सालामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी बारामतीच्याच ठिकाणी जाऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ती टीका केली होती पक्षाच्या संदर्भामध्ये. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगितली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षापुरती जाण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि 19च्या वेळेला सुद्धा मी सांगतोय की तोपर्यंत खूप टीका टिप्पणी होतीच 19ला सुद्धा,
मला जे सांगण्याचा मतितार्थ असा आहे की 19ची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्रितपणाने लढवली. लोकसभेमध्ये त्यांना प्रचंड यश आलं, विधानसभेमध्ये त्यांना सुद्धा चांगलं यश मिळालं होतं. पण त्या दोन पक्षातील विसंवाद असेल किंवा काही मुख्यमंत्रीपदावरनं चर्चा काय फिसकटली असेल वगैरे वगैरे का असेल ते, त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चर्चा दोन्ही पक्षांच्याकडे सुरू होती. पण अंतिमतः तसं पाहिलं तर आयडिओलॉजिकली जर का आपण प्रश्न विचारायचं ठरलं तर मग सोनिया गांधीच्या काँग्रेस पक्षाने शिवसेनेला कसा पाठिंबा दिला नाही, आणि- तो नाही भाग- नाही, हां. म्हणजे मी क्रोनॉलॉजी हां, सांगतोय. हां. तर त्या क्रोनॉलॉजी आधी ते सतत चालू होतं. त्यानंतर मग आम्ही सत्तेवरती आलो. त्यानंतर ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी एक राजकीय भूमिका घेतली आणि ते बाजूला गेले आणि सरकार जाणार असं नक्की झालं, त्यावेळेला सुद्धा पक्षातल्या 100% आमदारांनी, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, खासदारांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं. परवानगी मिळाली होती, चर्चा करण्यासाठी समिती नेमली गेली, परंतु दुर्दैवाने ते मटेरियलाइज झालं नाही. नाही, पण आता जेवढे लोक भाजपमध्ये सोबत सरकारमध्ये गेले, जे मंत्री झाले, त्या प्रत्येकावर काही ना काहीतरी चौकशीचा ससेमिरा आहे. कोणाची ईडीची इन्क्वायरी चालू आहे, कोणाची अजून कुठली चौकशी चालू आहे, कोणाच्या कारखान्याची चौकशी सुरू आहे, कोणाच्या दूध संघाची चौकशी सुरू आहे. असेच नेमके लोक कसे काय गेले? नाही, आपण जे सांगताय ते वस्तुस्थिती खरी नाही. मी वारंवार स्पष्ट केलं की अजितदादा आणि माझ्याबद्दलची चौकशी 2014 ते 19 या कालावधीमध्ये सर्वच यंत्रणांनी केली. त्या संदर्भामध्ये त्या वेळेला FIR सुद्धा दाखल झाले, त्याच्यात कुठेही माझा किंवा दादांचा उल्लेख नव्हता. दाखल झालेल्या FIRच्या संदर्भामध्ये सुद्धा न्यायालयामध्ये ते चाललं, ACB न्यायालयामध्ये चाललं आणि त्याच्यातून ज्यांच्यावरती दाखल करण्यात आलं ते क्लीन ॲक्विटल झाले. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की जो सातत्याने आरोप केला जातो, आता त्याच्यामध्ये धर्मराव बाबा अथरामी आहेत, धनंजय मुंडे आहेत, संजय बनसोडे आहेत, माझ्यावरती आरोप असेल पण आदिती तटकरे त्या ठिकाणी आहे, हसन कपूर आहेत, दिलीप वळसे पाटील सांगतो ना, आहेत. मी नाव घेतो ना, मी नाही कुठं म्हणतो. दिलीप वळसे पाटील आहेत. भुजबळ साहेबांची चौकशी यापूर्वी झाली, त्यांना त्या संदर्भामध्ये जे काही त्रास सहन करायचा होता तो त्या ठिकाणी त्यांना झालाच. आणि त्याच्यानंतर ते पुन्हा 2019च्या विधानसभेला मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्याच्यामुळे हा सतत पक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाठबळ दादांच्या पाठीमागे उभं राहील, त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन इतक्या मोठ्या प्रमाणावरती आमदार करतील असं न वाटल्यामुळे अनेक वेळेला हेच आरोप करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न होतो आहे. मग असं असेल तर मग 2014ला आम्ही ज्याला निर्णय घेतला होता त्याची कारणमीमांसा कोण काय सांगणार आहे? 2016-17ला त्या निर्णय प्रक्रियेत जे होते तेच सांगू शकतील. मग ते मला म्हणायचं तेच आहे. 2016-17ला कोण होतं त्यात निर्णय नाही, प्रक्रियेत जे आता तुमच्यासोबत नाही आहेत? नाही, मी आपल्याला एवढं सांगतोय की ती चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू होती आणि ती चर्चा सुरू असतानाच त्या दोन्ही वेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो. मी मगाशी आपल्याला नम्रपणे सांगितलं की त्याच्यातला मी तपशील उघड करणार नाही, पण चर्चा झाली होती. बाहेरून पाठिंबा जाहीररित्या आम्ही दिला होता. नाही, पण आता तुम्ही एकीकडे भाजपसारखा बलाढ्य पक्ष, दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा एक गट आहे. या दोन्हीमध्ये राष्ट्रवादीचा स्कोप काय आहे वाढण्याचा? नाही, एक असं आहे की तसं ज्यावेळेला आम्ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालो त्याच वेळेला आमचा स्कोप अधिक मर्यादित झाला. 3 पक्षाचं सरकार ज्या वेळेला आता आणखी मर्यादित होईल. मी सांगतो ना ज्या वेळेला लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही होतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या, त्यावेळेला सुद्धा आम्हाला एखाद्या मर्यादेच्या पलीकडे काँग्रेसने जाऊनच कधी दिलं नाही. अगदी शेवटचं उदाहरण आपल्यासमोर ठेवतो आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निकाल आले, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 निवडून आले. संसदरत्न बारामतीमधून श्रीनिवास पाटील, हो. सातारामधून डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरमधून आणि सुनील तटकरे रायगडमधून, आणि चंद्रपूरमधून काँग्रेसची एकच जागा आली. हो, आज दुर्दैवाने ते आपल्यात नाही आहेत. हो, अशा वेळेला काँग्रेसची 1 जागा, आमच्या 4 जागा, आम्ही 50-50% मागत होतो, तरी काँग्रेसने आम्हाला जागा दिल्या 112 आणि आम्ही समाधान मानलं. म्हणजे काँग्रेसच्या वेळेला सुद्धा पक्षवाढीच्या विस्ताराला स्कोप असताना सुद्धा आम्हाला त्या मर्यादेमध्ये राहावंच लागलं. सतत काँग्रेस हिंडवत आली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा लहान भाऊ आहे, आम्ही मोठे आहोत. म्हणजे 4 जागा 2014ला सुद्धा 42-43,
2019ला तर 56 आणि 42 इतका फरक आहे. नाही, मग तरी आता- तरी तरी काँग्रेसने आम्हाला पक्षवाढीसाठी निवडणुकीच्या माध्यमातून संधी दिली नाही आणि दुर्दैवाने आम्ही ते सतत मानत आलो. नाही, मग आता या तिघांमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गट ह्याच्यामध्ये तुमचा पक्ष हा मधला भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, का सगळ्यात छोटा भाऊ आहे? नाही, आज त्याच्याबद्दलचं मी सांगू इच्छित नाही, पण एक बाब नक्की आहे की अत्यंत व्यापक आधारावरती सोबत जाण्याचा निर्णय अल्टिमेट हायकमांडच्या जवळ बोलून झालेला असल्याच्यामुळेच योग्य ते स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, ते लोकसभा असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, या महायुतीमध्ये 100% मिळेल. पण सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येतात. ते अनेकदा मंत्रिमंडळ बैठकीला जात नाहीत किंवा आजारी पडतात म्हणून, आजारी पडले म्हणून सांगतात. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाला काय भवितव्य दिसतंय तुम्हाला? एक असं आहे की आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला नम्रपणाने सांगू इच्छितो आहे की अजितदादा इतकं काटेकोर सभागृहातलं कामकाज असेल किंवा मंत्रालयात कामकाज असेल, अजितदादांची मंत्रिमंडळाची बैठक एकच स्किप झाली ज्याला ते आजारी होते ती. अदरवाईज अनेकांनी मंत्रिमंडळाच्या बैठका अनेक वेळेला स्किप केल्या असतील, काही कारणामुळे असतील, मी कोणाला दोष देणार नाही. पण अजितदादांनी मंत्रिमंडळाची बैठकीला नाहीत उपस्थितीत, नाहीतर करोनाच्या कालावधीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक अजितदादा चालत होते. वस्तुस्थिती ते महाराष्ट्राने पाहिलं. याचा अर्थ मी उद्धवजींवरती टीका करतो अशातला भाग नाही. सकाळच्या करोनाच्या कालावधीमध्ये मंत्रालयामध्ये असणारे एकच नेते, त्याचं नाव अजित पवार. बरोबर. पुण्यासारख्या दर शुक्रवार शनिवार जाऊन पुण्यामध्ये बैठक घेऊन करोनाच्यावरती उपाययोजना करण्यासाठी काम करणारे एकच अजितदादा पवार. आजही मंत्रालयामध्ये किंवा सकाळ 7 वाजल्यापासून भेटणारे अजित पवारच आहेत. त्याच्यामुळे ते नाराज वगैरे काही नाही. खरंच आता डेंग्यू झाला, आता नाही, पण डेंग्यू इतका गंभीर आजार, ठीक आहे, आजार कोणाला कसा होतो काय हा वेगळा भाग आहे, पण मराठा आरक्षणाचा एवढा विषय महत्त्वाचा राज्यापुढे असताना, राज्याची परिस्थिती थोडीशी गंभीर झालेली असताना नेमकं त्या कालावधीत अजित पवार नसणं, हे अनेकांनी याच्यावर प्रश्न उपस्थित केले. शेवटी तुम्हाला डॉक्टरांना समोर आणून सांगायला लागलं की खरंच ते आजारीत. काय नेमकं झालं? एक असं आहे की आपण अतिशय पत्रकारितेतला बाळशास्त्री जांभेकरांचा वसा चालवणारे पत्रकार आहात. नाही तर संजय राऊतांनी सारख्याने सुद्धा सांगितलं की हा राजकीय डेंग्यू आहे. ही पत्रकारिता नाही म्हणू शकत, कारण त्यांना राजकीयच नजरेने पाहायची सवय झाली. त्यावेळेला त्यांची पत्रकारितेची सांगड घालता येण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. स्पष्ट माझं मत आहे. कारण आजार, मग उद्धव ठाकरेंच्या पाठीला आजार झाला, त्याला मग कोरोनाच्यामुळे झाला का कशाने झाला, असं जर का प्रश्न विचारला तर उद्धवजींवरती अन्याय होईल. बरोबर आहे. त्यामुळे संजय राऊत विसरतात की उडदा माझी काळे गोरे आहेत, दिव्याखाली प्रत्येकाच्या अंधार आहे. ते बोलताना सभ्यता पाळली गेली पाहिजे. बरोबर आहे. आणि डॉक्टरांना एवढ्यासाठी समोर मी स्वतः घेऊन आलो. बरोबर आहे. की आपण खरंच प्लेटलेट्स 80,000 होत्या, 101 त्यांना ताप होता. त्यांची आणि माझी स्वतःची गेल्या 8 दिवसात भेटही नाही. फोनवरती सुद्धा माझं त्यांचं बोलणं नाही. कारण डेंग्यूच्या आजारामध्ये काहींना अँटीबायोटिक्सचा एवढा त्रास होत असतो की कमालीचा थकवा येत असतो. आता त्याच वेळेला येणं आमच्यासाठी दुर्दैव नाही. आहे. तटकरे साहेब, महाराष्ट्राचं राजकारण असं या लेवलला कधी गेलं नव्हतं. या लेवलला आता जाण्याची प्रथा गेल्या काही वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने सुरू झाली ती महाराष्ट्राच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. माझं स्पष्ट मत आहे. कारण एका डेकोरमनी महाराष्ट्राने आपलं राजकारण केलं. गेल्या 60 वर्षात स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जी सांस्कृतिक विचार दिला, संस्कृती जी पक्षीय दिली, मतभेद बाजूला ठेवून लोक मैत्री ठेवतात. मराठीचे पक्षीय मतभेद होते, विचाराचे मतभेद होते, परंतु व्यक्तिगत आदर आणि व्यक्तिगत प्रेम त्याच्यामध्ये कधी अंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडलं नव्हतं. पण पण याची सुरुवात कोणापासून झाली म्हणा? अलीकडच्या कालावधीमध्ये व्यक्तिद्वेषाने पछाडल्यासारखं ज्या पद्धतीने वक्तव्य केले जाते, राजकारणाची सभ्यता बाजूला टाकत, हे दुर्दैवी आहे. याच्यात सगळेच जबाबदार आहेत की काही पक्ष आहेत? आता काही पक्ष आहेत. आजपर्यंत आम्ही सुद्धा, मी आता नाव घेऊन पुन्हा कोणा पक्षाच्या बद्दल काय बोलणं योग्य राहणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला कळतंय की कोण सकाळ उठून संध्याकाळपर्यंत मीडियाच्या समोर जाण्यासाठी काय काय पद्धतीचं बोलत राहतं, काय नाही, किंवा पक्षामध्ये एक तऱ्हेचं विघटन झाल्याच्या नंतर परस्परांच्या वरती ज्या पद्धतीने चिकलपेक केली गेली ते सुद्धा काय सभ्यतेला धरून असं मला वाटत नाही. पण भाजपसोबत सत्तेत सहभागी होताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो, विकासाचं राजकारण करायचं म्हणून एकत्र आलो. असा कोणता विकास नेमका राहिला होता म्हणून इतकं तातडीने लगेच तिकडे जावं लागलं? नाही, एक असं आहे की विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आपण प्रश्न विचारला तर योग्य आहे. कारण असा कुठला विकास, कारण मी म्हटलं की जसं 60 सालापासून राज्यामध्ये त्याला जोडूनच असं मी हे करतो की अजित पवार हे
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातही वित्तमंत्री होते, तेव्हाही ते लोकांना पैसे देऊ शकत होते, कामं होऊ शकत होते. आताही ते वित्तमंत्रीच आहेत. म्हणून मी म्हटलं की असा काय फरक पडला नाही. नाही नाही, एक असं आहे की दोन भाग आहेत. मी म्हटलं ना, विकास एक निरंतर पद्धतीची प्रक्रिया चालू असते. प्रत्येक सरकारचं नेतृत्व करणारे नेतृत्व आपापल्या परीने राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. आता मी कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये 15 वर्ष मंत्री राहिलो. स्वर्गीय विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्री म्हणून त्यांची ज्या पद्धतीने काम करण्याची विलक्षण हातोटी होती ती अनुभवली. सुशीलकुमार शिंदे साहेबांची अनुभवली, अशोकरावांची अनुभवली आणि पृथ्वीराज चव्हाणांची पण अनुभवली, ज्याच्यामुळे आज जी सत्ता जाऊन ही वेगळी सत्ता आली त्याच्यातलं सर्वात महानायक तर असतील तर ते आहेत. कारण त्यावेळेला ठरूनच आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खतम करणं राजकीयदृष्ट्या. बाकी कुठला पक्ष संपत नसतो. आपण ते म्हणताय ते आज आमदार आमचे बऱ्यापैकी नव्याने निवडून आलेले होते. त्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांच्या मध्ये विकासाची कामं झाली पाहिजे तसा आमदारांचा सुद्धा आग्रह होता. राज्यामध्ये एकंदरीत स्थिती अशी असतानाच एकंदरीत सर्वच बाजूने, एका बाजूनेच असं नाही, ज्या युतीमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत सर्वांनाच असं वाटलं की दादांच्या नेतृत्वाखालचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये असलं पाहिजे. त्याच्या पाठीमागची राजकीय कारणं आहेत. असं नाही की असं की काय ती नाहीत असं म्हणणं आणि किंवा हाच मुद्दा असू शकतो. राजकारणामध्ये काही गोष्टी असतातच, अत्यारूत असतात, काही गोष्टी पडद्यामागे असतात, काही स्पष्ट बोलता येत नाही, काही स्पष्ट बोलता येत नाही, पण ते असतंच, ते ऑब्वियस आहे. आणि हे केवळ राजकारण आत्ता घडलं आहे म्हणूनच नाही, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक वेळेला आपण अशा पैकी झालेल्या घटना पाहिलेल्याच आहेत. पण सध्या जी राजकीय जुळवाजुळव सुरू आहे ती फक्त लोकसभेपुरती आहे. विधानसभेच्या वेळी पूर्णपणे वेगळं चित्र राहील असं सांगितलं जातं. तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, तुम्ही काय बघता याच्यात? नाही, महायुतीपुरता बोलायचं झालं तर मी नक्की सांगू शकेन की महायुती जशी लोकसभा पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने साऱ्या आव्हानाला सामोरं जावत लढणार आहे, त्याच पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही सगळेजण 3 प्रमुख पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य मित्रपक्ष, आम्ही सगळेजण विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा तितक्याच ताकदीने सामोरं जाऊ. आत्ता 2 दिवसापूर्वी सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. ज्या सुप्रिया सुळे आणि तुम्ही एकत्र बसून राज्याचं राजकारण केलं, देशाचं केलं, त्यांनी इतकी टोकाची भूमिका घेतली, तुम्ही त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार आहात? नाही, एक कसं आहे की संसदरत्नांनी ती मागणी केली, ती आता त्यांनी जाहीररित्या सांगितली, पण अगोदर त्यांनी पण पिटिशन दाखल केलं. त्यावेळेला आम्ही पण पिटिशन त्यावेळेला दाखल केलेलं आहे, मी स्वतः केलं आहे. ज्या वेळेला आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू करण्याचं ठरवलं, त्यामुळे त्या असतील किंवा संसदरत्न असतील किंवा श्रीनिवास पाटील साहेब असतील, मोहम्मद फजल असतील, यांच्या विरोधामध्ये आम्ही पिटिशन दाखल केलं. आणि आम्हालाही असं वाटतं की घटनेच्या चौकटीमध्ये 10 शेड्यूलचा जो काय आज त्याच्यामध्ये स्पष्टपणाचा उल्लेख आहे त्याच्या आधारे त्या ठिकाणी निर्णय केला जावा. म्हणजे तुम्ही मागणी करताय त्यांची खासदारकी रद्द करावी म्हणून? पिटिशन दाखल केलं गेलं ना. ज्या वेळेला नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारवरती अविश्वासाचा प्रस्ताव आला त्याच वेळेला पहिल्यांदाच आम्हाला व्हीप बजावण्यात आले. पण तुम्हाला नाही असं वाटत का की तुम्ही आपापसात भांडतायत? तुमचं खरं तर भांडायचा तुमचा विरोधक हा भाजप होता एकेकाळी, आता तुम्ही त्या भाजपसोबत जाऊन एकमेकाशीच भांडताय. नाही, आता हे प्रत्येकाने ठरवायचं आहे ना, कारण आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर टीका टिप्पणी दादांकडून किंवा माझ्याकडून कोणाकडनं झाली नाही. काही विशिष्ट कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला बोललं गेलं तर तेवढ्यापुरतीच प्रत्येकाने आपापल्या भूमिका कशी घ्यावी लागली त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अजिबात टीका टिप्पणी त्या ठिकाणी नव्हती. पण अलीकडच्या कालावधीमध्ये नैराश्य खूप वाढले, तसा मधल्या कालावधीमधले सुद्धा खूप कुठल्या बाजूने नैराश्य वाढले? नाही, आता ज्या पद्धतीने कोणा व्यक्तीचं नाव न घेता ती व्यक्ती ते ग्रस्त असा उल्लेख केला जातो, त्याचा अर्थ स्पष्ट आहे ना. नाहीतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा ज्या माणसाने सोबत दीर्घकाळ काम केलं, एवढी कटुता का आली? मी काय सांगू शकतो? माझ्याकडनं कटुता मांडण्यासाठी काही कारण राहू शकतच नाही. इतकी कटुता झाली की राखी पौर्णिमेला मध्यंतरी अजितदादा आणि सुप्रिया सुळे दरवर्षी एक राखी बांधायची, सुप्रियाताई त्यांना, यावेळी राखी बांधायला दोघं एकमेकांना भेटली. इतकं कटुता का? त्या बाबतीमध्ये दादा किंवा त्या सांगू शकतील. तुम्ही बोलत नाही त्यांना? नाही, असं आहे की शेवटी तो कौटुंबिक भाग आहे. अनेक वेळेला त्या सतत बोलत आल्यात की कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं, आणि शेवटी त्या कुटुंबाच्या बद्दलचं कमालीचा आदर महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. आणि आम्ही सुद्धा
त्या संदर्भामध्ये त्याच आदराने त्या ठिकाणी पाहतो. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा आमच्यावरती जे काही राजकीय संस्कार घडवलेले आहेत, सामाजिक संस्कार घडवलेले आहेत, त्या माध्यमातून आम्ही नेहमीच पण आदराने त्या साऱ्या गोष्टीकडे त्या ठिकाणी पाहत आलेलो आहोत. तुम्हाला असं वाटत नाही का की ज्या शरद पवारांनी इतकी वर्ष आपल्याला सगळी पदं दिली, म्हणजे एक काळ तर असं होता शेकापनी विरोध केला म्हणून काही दिवसासाठी तुम्हाला मंत्रिमंडळातून बाजूला करावं लागलं, पुन्हा शरद पवारांनी तुम्हाला घेतलं. त्या शरद पवारांना या वयात अशा पद्धतीचा क्लेश देणं किंवा अशा पद्धतीने त्यांच्याच पक्षाची त्यांच्याच डोळ्यादेखत दोन तुकडे करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, मी काय सांगितलं की ज्या वेळेला राजकीय स्थित्यंतर घडत असतात, ज्या वेळेला राजकीय पेचप्रसंग निर्माण होत असतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक डेमोक्रॅटिक पक्ष आहे. मी वारंवार म्हटलं की 99 सालामध्ये ज्या वेळेला 57-56 आमदार आमचे निवडून आले आणि विलासरावच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास झाला, त्यावेळेला सुद्धा छगन भुजबळांची नेतेपदाची निवड पक्षश्रेष्ठींनी नाही केली, तर आमदारांच्या मधून झाली. 2004ला आर पाटलांची निवडसुद्धा आमदारांनी मतदान झालं, मी पण त्याला मतदार होतो, त्याच्यामुळे ती झाली. आता गेल्या 5-7 वर्षातल्या सगळ्या घडामोडीच्या नंतर एक वाटत गेलं पक्षामध्ये त्यांची चर्चाही वारंवार त्या ठिकाणी होत गेली. असं नाही की पक्षामध्ये चर्चा झाली नाही, चर्चा झाली, अनुकूलता होती, कधी नव्हती किंवा असेल नसेल, त्याच्यातून ते झालं. आणि एक असं आहे की शेवटी त्या पक्षाच्या चाकोरीतच दादांच्या जवळीक, त्यांच्या नेतृत्वाबद्दलची माझी बांधिलकी त्या ठिकाणी वाढत गेली. पण त्याचबरोबर ती केवळ मी एकटा नाही, आज पक्षांतील सगळे वरिष्ठ नेते मंडळी त्या सर्वांनी म्हणून तो निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेत असताना सगळे ज्यांची गेल्या अनेक वर्षाचं संघटनेच्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापर्यंत दिलेलं योगदान आहे, कोण कदाचित किती कोण मानेल मला माहीत नाही, पण आज जे काय आज सगळ्यांनी दादाच्या नेतृत्वाखाली भूमिका घेतली त्याच्यातलं सर्वांचं आपापल्यापर्यंत, कदाचित माझ्यासारख्याचं खारीच्या वाट्याचं असेल, पण असेल काहीतरी योगदान असेल पक्षाचं पण आमच्या पाठीमागे. अगदी सुरुवातीच्या राजकारणात बॅरिस्टर अंतुलेन साहेबांचं बोट धरून राजकारणात आलात, पुढे विलासराव देशमुखांच्या नेतृत्व तुम्ही स्वीकारलं, नंतर तुम्ही शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारलं. हे वेगवेगळं नेतृत्व स्वीकारणं हे कसब आहे की गरज आहे, काय नेमकं हे? नाही, एक असं आहे की बॅरिस्टर अंतुले साहेब रायगड जिल्ह्यातलेच, त्यांचं व्यक्तिमत्व प्रचंड प्रभावी होतं, काम करण्याची विलक्षण पद्धती त्यांची जी हातोटी अमेझिंग होती. त्या नेतृत्वांचं मी पहिल्यांदा पाहिलं 1967-68च्या आसपास, त्यावेळेला माझं वय 12 वर्षाचं असेल. त्यामुळे त्यावेळेपासूनच एक लहानपणामध्ये जसं आपल्याला एक आयकॉन असतो सिनेमामधला एखादा नट प्रत्येकाचा असतो, तसं अंतुले साहेबांच्याबद्दलची एक वेगळी भूमिका माझ्या मनामध्ये तयार झाली. पण माझ्या वडिलांच्या निधनाच्या नंतर किंवा त्याच्या अगोदरसुद्धा पवारसाहेबांनी ज्यावेळेला पुलद निर्माण केलं, माझे वडील ज्यावेळेला 78 साली काँग्रेस पक्ष तयार झाला, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, इंदिरा गांधी नेतृत्व, त्याला माझे वडील जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. पवारसाहेबांचं सरकार आल्यावर पवारसाहेबांची आणि त्यांची वडिलांची जवळीक होती, त्यांनी पवारसाहेबांच्यासोबत ते BL पाटील, रामभाऊ म्हाळुंगे, त्यावेळेचे आमच्या मालेगावचे आमदार, यांनी पवारसाहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. माझाही दीर्घकाळ राजकीय प्रवास बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या सोबत झाला. 99 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळेला 2 प्रश्न होते प्रत्येकासमोर की कोणासोबत जायचं. विलासरावजींनी मला सतत फोन करून आग्रह केला होता की सुनील थांबावं, पण अंतुले साहेबांनी त्यावेळेला संभाजीनगरला जाऊन उमेदवारी करण्याचं नक्की केलं होतं. मला असं वाटत होतं की रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्रितपणाने काम करावं, पण त्याच्यामुळे अर्थात ते बॅरिस्टर साहेबांनी जे एकदा ठरवलं की त्यांच्या निर्णयामध्ये कधी बदल होत नसतो, त्यावेळेला साहेबांची भेट झाली. कारण माझं काय पवारसाहेबांचा परिचय खूप आधीपासूनचा आहे. अजितदादांची भेट घ्यायला पवारसाहेबांनी सांगितलं, त्याच्यातून एक विश्वास वाढला की उद्याच्या भवितव्याची वाटचाल करायची असेल तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहावं. मग आता आपण पक्षाच्या ध्येय धोरणापासून अजिबात बाजूला गेलो नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नाहीतरी आम्ही सगळेजण काँग्रेसच्याच मुशीतले सगळेजण. बरोबर. 99 सालामध्ये एका विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि मग आदरणीय पवार साहेबांनी त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पण ती स्थिती निर्माण झाल्यावर पुन्हा 4 महिन्यांनी आम्ही काँग्रेसबरोबर सरकारमध्ये गेलो. त्याच्यामुळे आज असा जर का आपण पाहिलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये आघाडीचं सरकाराची अपरिहार्यता देशामध्ये आल्यापासून अनेक वेळेला राजकीय तडजोडी कराव्यात लागतात. त्या आता आपोआपच आल्या, त्या केवळ आमच्यापुरतं सीमित नाहीत, सगळ्यांच्याच बाबतीत सगळ्यांना. नाहीतर मग मी आपल्याला विचारलेला प्रश्न की मग सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालच्या पक्षाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेबरोबर जाण्यासाठी कसा होकार दिला असता? देऊ शकले नसते, देणे योग्य नाही. आयडिओलॉजीचा विचार जर का आज कोण करेल, आज आम्हाला प्रश्न विचारत भाजपबरोबर का,
भाजप आणि शिवसेनेची युती प्रमोद महाजन आणि हिंदू हृदय सम्राट पण बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी उभे आणि केले. शिवसेना आलीच ना सत्तेत एकत्र. तेच सांगतो ना मी. त्याच्यामुळे आघाडीच्या म्हणजे ही राजकारणात विधानसभा अशी आहे की या विधानसभेत सगळे पक्ष सत्ताधारी झाले आणि सगळे पक्ष विरोधी झाले. अगदी बरोबर आपण विश्लेषण केलेलं आहे. दुमत त्याच्यात असंच काही कारण आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की एकेकाळी देशामध्ये सुद्धा विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं त्याला भाजपने पाठिंबा दिला. चंद्रशेखरांचं सरकार आलं त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला. ज्या चंद्रशेखरांनी 71 साली इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये एक स्वच्छपणाची भूमिका घेऊन यंग टर्कच्या नावाखाली ते विरोधामध्ये गेले, पण त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला राजीवजींच्या नेतृत्वाखालच्या. 91ला नरसिंहरावांचं सरकार आलं त्याला कम्युनिस्टांनी त्यांना पाठिंबा दिला. कम्युनिस्टांची विचारधारा कार्ल मार्क्सवाद काँग्रेसच्यापासून कमालीचा टोकाचा विरोधात, हो. पण मग त्यांनी पाठिंबा दिला. अलीकडच्या कालावधीमध्ये सांगितलं तर ममता दिदीसुद्धा वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होत्या. नितीश कुमारसुद्धा मंत्री होते, मुख्यमंत्री केंद्रात. राज्यामध्ये नाही, सुद्धा नाही, नितीश कुमारांच्या आपण जे हे निवडणूक. सगळं तडजोडीचं राजकारण सांगताय. मी थोडा एक छोटा वेगळा प्रश्न विचारतो की आपल्याच जिल्ह्यात आता आदिती तटकरे आपल्या कन्या मंत्री आहेत, पण त्यांना आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळत नाही. तिथं पालकमंत्री पद मिळवू द्यायला सत्तेतल्याच एका गटाचा विरोध आहे. तर मग आपल्याच जिल्ह्यात जर असं आहे तर प्रत्येक राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला फिरताना हे असे प्रश्न निर्माण होतील. पक्ष वाढवणार कसा? ते स्वाभाविकच आहे. काँग्रेसबरोबर ती सुद्धा ज्यावेळेला आम्ही राज्यामध्ये सरकारमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा अनेक वेळेला तसे प्रश्न निर्माण झालेच. म्हणजे ज्यावेळेला सुरुवातीला विलासरावांचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला अनेक पक्ष त्याच्यामध्ये होते. काही वेळेला विलासराव अक्षरशः म्हणजे उद्वेगाने सुद्धा म्हणाले की सरकार नको आता, कारण इतकं प्रत्येक राजकीय पक्षाचा पॉलिटिकल अजेंडा एवढा जायला झाला की विलासरावांसारख्या कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना सुद्धा काही वेळेला काम करताना मर्यादा पडायच्या. कारण एखादी लोकाभिमुख योजना जाहीर केली का मग सो कॉल डाव्या विचारसरणीच्या लोकांनी विरोध करायचा आणि मग विलासरावांनी किंवा त्यावेळच्या सरकारने एखादी चांगली पावलं उचलली असतील ते यांच्या विचारसरणीमध्ये बसत असतील ती थांबायला लागायची. तटकरे साहेब, आपण तडजोडीच्या राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून विचारतो की माझा शेवटचा प्रश्न या मुलाखतीतला की उद्या तडजोडीच्या राजकारणात जर आपल्यासमोर अजित पवार की देवेंद्र फडणवीस असा पर्याय उभा राहिला तर आपण काय कराल? आणि अजित पवार विरोधात बसायला तयार होतील, देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी तुम्हाला बोलवतील, तुम्ही कुठे जाणार? नाही माझ्या लक्षात नाही आलं आपल्याला. नाही, अजित पवार की देवेंद्र फडणवीस अशी जर निवड करायची तडजोडीच्या राजकारणात आपल्यावर वेळ आली तर आपण काय कराल? नाही, हा प्रश्न अप्रस्तुत कसा आहे की मी एका राजकीय पक्षात काही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. काही होऊ शकते याचा अर्थ पक्ष बदल होणे नाही. हां, देवेंद्रजी आज भारतीय जनता पक्षाचे राज्यातील एक प्रमुख नेते आहेत. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचं जे काही हे आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. काय केव्हा त्यांच्यासोबत गेलो म्हणून मी त्यांची वडवा गाण्याचं काही कारण आहे, वस्तुस्थिती खरी आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे तसा प्रश्न येणारच नाही. आला तरी त्याचं काही कारणच नाही, कारण राजकीय विचारच राजकीय पक्षच भिन्न आहे. त्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली सतत काम करत राहणार. नाही, आणि उद्या जर अशी वेळ आली की भाजपला लोकसभेत फारसं यश मिळालं नाही, हे जर तर आहे, याला काही अर्थ नसतो, पण मी विचारतो आपल्याला की उद्या जर तशी परिस्थिती निर्माण झाली आणि जर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जर बऱ्यापैकी जागा मिळत असतील आणि त्यावेळी जर शरद पवारांनी तुम्हाला या चिमण्यांना परत या अशी साथ घातली तर तुम्ही जाल का परत? एक असं आहे की हा खूप हायपोथेटिकल प्रश्न आहे. आता पहिल्यांदा हायपोथेटिकल उत्तरही काय होईल त्याचं? एक असं आहे की जो प्रश्न येणारच नाही अशी आम्हाला खात्री आहे. देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी येतीलच. महाराष्ट्रामध्ये सुद्धा NDAच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणावरती 45+ असं आमचं मिशन आहे. त्या पद्धतीने काम करण्याची आम्ही सर्वांची भूमिका त्या ठिकाणी आहे. तर मला असं वाटत की तशा पैचा प्रश्न त्यावेळेला होतो. म्हणजे थोडक्यात शरद पवारांच्या या शेवटच्या टप्प्यावर राजकारणाच्या या वयात त्यांना एक पराभव बघावा लागेल. नाही, असं मी म्हणणार नाही. मी शेवटी आज जी भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली मी घेतले ते जे काय दिसतंय ठीक आहे. सुरुवातीचा कालखंड हा थोडासा कठीण असतो. घेतलेली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांच्या मनामध्ये त्याला अनुकूल कौल मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. ते घेण्याची आमची सर्वांची तयारी आहे. खरं आहे की ह्या सगळ्या भूमिकेनंतर किंवा एकनाथराव शिंदेंनी भूमिका घेतल्याच्यानंतर अजून थेटपणाने जनतेचा कौल कोणालाच घेता आला नाही. कोणाला चारही राजकीय पक्षांना काही कौल घेता आला नाही किंवा आता 2 नवीन झाल्यामुळे आणखीन 2 वाढले, त्याच्यामुळे कोणालाच घेता आलं नाही. याचं कारण की पक्षाच्या चिन्हावरती निवडणुकाच कुठं लागल्या नाहीत. ग्रामपंचायतच्या निवडणुका काय पक्षाच्या चिन्हावरती नसतात. त्याच्यामुळे आपण जसं म्हटलात तसं मी काय
म्हणू इच्छित नाही आणि म्हणणारही नाही. पण एक बाब नक्की आहे की आम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या अनुसरून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी व्हावं एवढा मात्र विश्वास वाटतो. मित्र हो, हे होते राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी. त्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली ती आपण ऐकलेली आहेत, पाहिली आहेत. आपल्याला जर आणखी काही वेगळे प्रश्न अपेक्षित असतील, आपण कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहा. त्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करू. तटकरे साहेब, आपण कुरुक्षेत्रमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. महाभारतामध्ये घडलेल्या कुरुक्षेत्राच्या नावाने जे तुम्ही नवीन सदर सुरू केले त्याच्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. धन्यवाद.